नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची खबरदारी घ्या, अन्यथा कडक कार्यवाही. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर. सर, आज इलेक्शननिमित्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला, काय सांगशील? नांदेड वाघाळा महानगरपालिका 2026 निवडणूक चालू आहे. त्यामध्ये आदर्श आचारसंहिता चालू आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे जमावबंदीचे आदेश पण चालू आहेत. त्यामुळे स्ट्रिक्टली कोणीही 5 पेक्षा जास्त एखाद्या ठिकाणी जमून आलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बेकायदेशीर कोणी रॅली काढत असेल, फिरत असेल किंवा मतदानावर काही प्रभाव पाडत असण्याचा प्रयत्न करत असेल किंवा काही वाटप करत असेल तर त्याच्यावर पोलिसांची नजर आहे. ड्रोनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गल्ली बोळ्यामध्ये फिरून त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल रात्रीच 5 पेक्षा जास्त लोक जमले म्हणून एक जमावबंदी अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण वेळेत यावे, वेळेवर जास्त उशिराने न येता वेळेत आपलं येऊन मतदान करावे आणि मतदान प्रक्रिया पार पाडावी. आदर्श आचारसंहितेचं सर्वांनी पालन करावं, कुठेही भंग होता कामा नये याची खबरदारी घ्यावी.